फायनान्स कंपन्यांच्या रिकव्हरी एजंटांची दादागिरी, कर्ज घेतोय कोण आणि वसुलीसाठी फोन दुसऱ्यालाच, सिडकोतील प्रकार, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सध्याच्या परिस्थितीत फायनान्स कंपन्यांच्या रिकव्हरी एजंटांनी मोठा उच्छाद मांडून ठेवला आहे। रिकव्हरीसाठी कोणालाही फोन करणे, फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे हे नेहमीचेच झाले आहे। फायनान्स कंपन्यांचे कर्ज कुणीतरी दुसऱ्यानेच घेतलेले असते आणि वसुलीसाठी मात्र दुसऱ्याच व्यक्तीचा कॉल केला जातो। असाच प्रकार आज दिनांक 22 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास नवीन नाशिक परिसरात घडल्याचे वृत्त आहे। नवीन नाशिक परिसरात एका पत्रकारांना एका रिकव्हरी एजंट महिलेने 98 33 68 73 24 98 33 69 64 39 या नंबरवरून कॉल केला व तुम्ही सतीश असवरे यांना ओळखता का, त्यावर त्या पत्रकाराने नाही असे म्हटले असता त्या महिलेने तिकडने अर्वाच्य भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली। त्या महिलेस कुठून बोलता असे विचारले असता त्यांनी श्रीराम पथपेढी येथून बोलत असल्याचे दंडावून सांगितले। संबंधित महिलेविरोधात अंबड पोलीस ठाणे नवीन नाशिक येथे संबंधित पत्रकाराने फिर्याद दिली असून भारतीय दंडविधी कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिवसेंदिवस रिकव्हरी एजंटची दादागिरी खूप वाढली असल्याने याकडे पोलीस आयुक्त गांभीर्याने बघतील का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।